जुन्नर तालुक्यात होणाऱ्या अदानी प्रकल्पाला स्थानिक आदिवासी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे। आदिवासी भागातील सरपंच व आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत आहेत। या संपूर्ण प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अंजनावळे येथील ग्रामसभेत एकमताने अदानी हटाव सह्याद्री बचाव या संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली। या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे तसेच उपाध्यक्षपदी अंजनावळे गावाची लोकनियुक्त सरपंच अरुणा घोटकर यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीची घोषणा ग्रामपंचायत सदस्य अजित बांगर यांनी केली। या निवडीला सर्व ग्रामसभेने एकमताने पाठिंबा दिला आहे। तसेच या समितीमध्ये जवळपास 70 जणांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये आदिवासी भागातील सर्व सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व स्थानिक ग्रामस्थ यांचा समावेश करण्यात आला आहे। भविष्यामध्ये मोठा संघर्ष सर्वांना करावा लागणार आहे अशी चर्चा या ग्रामसभेत करण्यात आली। तसेच देवराम लांडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे हे आंदोलन अधिक आक्रमकपणे भविष्यात लढले जाईल असा विश्वास आदिवासी बांधवांनी व्यक्त केला आहे। 8 नंबरचा जो ठराव केला आम्ही, तर याच्यासाठी जी समिती नेमणार आम्ही, त्यामध्ये नुसतं आमचा गाव नव्हे तर जी 17 ग्रामपंचायती घेतलेल्या आहेत त्या 17 ग्रामपंचायत सदस्य, या भागातील ज्येष्ठ नेते असतील, सर्व पदाधिकारी असतील, अशा पद्धती जवळजवळ 55 लोकांची लांडे साहेब आपण ती कमिटी केली आणि त्या कमिटीचं नाव दिलं आपण अदानी हटाव सह्याद्री बचाव समिती। अशा पद्धतीचं आपण हे कमिटी स्थापन केलं आणि त्या कमिटीचं मार्गदर्शक नव्हे तर अध्यक्षस्थान देखील अध्यक्ष साहेबांना आम्ही सर्वानुमते या ठिकाणी नेमलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली ती टीम काम करेल। म्हणजे इथं कुठलाही पक्ष नाही, कुठली संघटना नाही, तर सर्व आदिवासी समाज बांधवांची ही कमिटी आहे। आदिवासीच नाही तर बिगर आदिवासी देखील या कमिटीमध्ये आहेत। अशा पद्धतीची कमिटी जवळजवळ 55 लोकांची कमिटी आपण गठीत केलेली आहे। अशा पद्धतीचा हा आजचा ग्रामसभेचा कार्यक्रम आमचा। तुम्ही ग्रामपंचायतीचे कोण सरपंच? मी आजनावळे ग्रामपंचायतचा सदस्य आहे आणि सरपंच कुठे? आमच्या सरपंच मॅडम इथे। मॅडम आता जे काही ठरलं याला तुमची मान्यता आहे? तर अशा पद्धतीने सर्वांमते हा ठराव आज पास करण्यात आले।